जबाबदारी माझ्यावर आली. खरं त्या जीवन जगत असताना माझ्यावर काय काय कोणते संकट आले, काय झाले, या सर्वश्रेष्ठ जे आहे माझ्या पत्नीचे. तुम्ही आपल्या तुकाराम म्हणतात, बायको ही शेणाची पत्नी असून अंतकालाची माता आहे, आणि ती मन माझ्यासाठी लागू पडली. आज या स्टेजपर्यंत येईपर्यंत तिनं माझ्या खांद्याला हात लावला, माझा संसार चालवला. त्यातमध्ये माझी प्रतिष्ठा वाढवण्यामध्ये माझ्या दोन्ही मुलींच्या मुलाचा हात आहे. आज मी पूर्णपणे प्रपंचातून अलग झालेलो, मुलांनी सुनेनी सर्व सांभाळलेलं आहे. तर या ठिकाणी दरवर्षी दिवस निघाला, तारीख आली की शुभेच्छाचा वर्षा होतो, दीर्घायुष्य लाभो. पण म्हणलं काय की नुकतं दीर्घायुष्याच्या शुभेच्छा घेऊन झोपी काढायच्या का. आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर माझी शरीर क्षीण होत चाललेले होते, माझं मन कुठं लागत नव्हतं. तिकडे कापटा आश्रमला जाऊन बसावा का. एकदा मी बाबाला म्हणलं, बाबा मी कायमच्या इथे येऊन जातो. बाबांनी म्हटलं सध्याच काही येऊ नका, तिकडे सेवा करा. तरी पण मी खूप क्षीण झाले होते माझे शरीर. पण जेव्हा शुभेच्छा यायला लागल्या, अभिनंदन करायला लागले, मी फक्त धन्यवाद म्हणायचा लागला. मी असा कोणता उजेड पाडला की एवढे मोठ्या शुभेच्छा येऊन राहिल्या, धन्यवाद अभिनंदन करून राहिले. तेव्हा माझे लहान जावई, पतीचा मोठा नातू हे आले आणि त्याने म्हटलं, मामाजी दादाजी तुमच्या पेपरमध्ये फोटोसेच नाव आलेलं आहे. मी काय म्हणलं उजेड पाडलेला आहे. मग आजचे बावनकर सर यांचे फोन आला की तुमच्या पेपरमध्ये फोटोसेट लेख आलेला आहे. मी तर फोटो कोणाला दिला नाही आणि कोणी मला माझी मुलाखत घेतली नाही. पण जेव्हा पाहिलं तेव्हा मी तो जे लेख लिखणारे होते सुरेश डांगे सर, मी झोपलेल्या स्थितीत असलेल्या माणसाला त्यांनी मला जागं केलं. जेव्हाच लहरी बाबाच्या भजनाची ओढ आठवली, वेळ न पुढे मिळेना जागा हो मानवा, तेव्हाच एक कुठंतरी एकदा लहरी बाबा मला म्हणाले, अरे प्रत्येक गावामध्ये तू एक घर बांध. आणि ते सुद्धा काम चालू होते. आज त्यांनी मला जागा केला आणि म्हणून आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. काहीतरी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून एक रक्तदानाचा शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं. बोलतो म्हटलं पुष्कळ काही आहे, पण वेळेचं भान ठेवू. मी या ठिकाणी मला शुभेच्छा देण्याकरता खूप प्रेम ज्यांचं आहे. ज्याप्रमाणे मी वयाचा 10 वर्षाचा 4थ्या वर्गात असताना ज्यांनी 150 मुलांमध्ये मी उभा असताना वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराज माझ्या जवळून मला पूर्ण काजू दिली, मला सन्मान दाखविला, कोणाही मुलाला दिला नाही, निघून गेले. आणि त्याच मार्गाने त्यानंतर संत जगन्नाथ बाबा यांचा आशीर्वाद पडला, संत भिक्खू बाबा यांचाही आशीर्वाद लाभला. त्यानंतर गुरु नसली कुठं मिळेल या शोधात होतो, तेव्हा तुकडोजी महाराजासारखे संत कामच्याला हे माहीत झालं आणि मी तिथं गुरुपौर्णिमेला गेलो. आमच्या लहरी बाबाची शिष्य हे गुरु शिष्याचं नातं तयार झालं. आणि आज जे माझ्या कुटुंबाचे माझे आधारस्तंभ आहे परमपूज्य तुकडोजी बाबा लहरी आश्रम कामठा, आज ते सुद्धा तुकडोजी महाराजाचे अवतार. ते आज त्यांच्या रूपातून मी तुकडोजी महाराज माझ्यासोबत आहे. अनेक लहरी बाबांनी असं काही म्हणजे दिला बरोबर, पण एवढं सांगितलं मला अनेक. आज मी पुढं श्रीमंताचे रागेत असतो, परंतु लहरी बाबांनी म्हटलं का गरिबीच सुख आहे. आणि म्हणून या सुखातूनच आज ज्यांचा हा हात मी धरून चालत आहो ते आदरणीय डॉक्टर रमेश कुमार गजबे दादा, ज्याप्रमाणे येमचे नाही डरना नीतीचे डरना हे संत लहरी बाबाचे शब्द, आणि तेच आदरणीय
डॉक्टर रमेश कुमार गजबे दादा यांच्या हात धरून त्या निधीने आम्ही चालत आहोत. ज्याप्रमाणे बरंचसं काही आहे, ज्याप्रमाणे संतांची कृपा माझ्यावर आहे त्याचप्रमाणे सर्वांवर राहावी. सर्वांनी संतांचे विचार घेऊन आपण वाटचाल करावी. ज्या या संतांनी समाजाच्या उन्नतीकरता, ज्या ज्या मानवांनी समाजाच्या उन्नतीकरता, मानवाच्या उद्धाराकरता कार्य केले त्या सर्वांना कोटी कोटी नमन करतो. आज व्यासपीठावर बसलेले आमचे आदरणीय दादा अध्यक्षस्थानी आहेत. माझ्या प्रेमापोटी ईश्वरराव घोरमारे सर आलेत. यादवराव घोरमारे सर आमचे प्रभाकर भाऊ सावसाकडे आलेत. डॉक्टर आमचे जावई डॉक्टर टटमल साहेब आहेत. ज्येष्ठ आमचे कुठंतरी जिव्हाळ्याचे नातेसले यशवंतराव घोरमारे साहेब आहेत उपस्थित. सर्व बंधुभगी विद्यार्थिनी या सर्वांना या मला जो प्रेम दिलं, मी तर या अपेक्षेत आहो की मला दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा न देता मला माझ्या आत्म्याला शांती मिळावी त्या शुभेच्छा मला द्याव्या या अपेक्षेत मी आहो. परंतु मी सांगायला गेले, एकदा मला पोटाचा विकार होता. तात्पुरतं मी गोळी खाऊन घ्यायचं, समाधान करून घ्यायचं, कारण मला वाटते की 50 माझी ओलांडली का मला मरण यावं. प्रार्थना करायचा गुरुदेवाच्या चरणी. ज्यावेळी जय बाबा वट्टटीवार यांनी परसगावला शिबिर गेलं उद्घाटन, पण माझी तपासणी झाली आणि तुम्हाला 8 दिवसात ऑपरेशन करावे लागते, नाही केलं तर मृत्यू आहे. म्हटलं त्याचीच वाट पाहतो. अरे ऑपरेशन काय उपचार करत नाही, त्याचं चिंतन करतो, त्याला चिंता. आणि अशा प्रकारचं जीवन आजही त्यांच्या कृपेने, दादांच्या सहकार्याने, ज्येष्ठांच्या समाजाच्या सज्जनांच्या शक्तीने जीवन माझे चालत आहे. सर्वांना सुखी समाधानी ठेवू अशी हरिचरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो.